घडीची पोळी करता पण ती वातुड होते, चामट होते, त्याचा रंग हवा तसा पांढरा शुभ्र होत नाही, पदर सुटत नाही, हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. टुमटुमीत फुगलेल्या पांढऱ्या शुभ्र 2 दिवस ठेवल्या तरी मऊ लुसलुशीत राहणाऱ्या घडीच्या पोळ्या कशा करायच्या ते बघूयात. या मऊ पोळ्या करण्यासाठी सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं पोळी आणि चपाती मधला फरक, हा फरक समजून घ्या. बरं, त्याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर पटाकन सबस्क्राईब करा की आपलं नवीन कोरं करकरीत चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी. आपण आत्ताच मधुराज रेसिपीचं प्रीमियम क्वालिटीचं 5 पीस नाईफ सेट लॉन्च केलं आहे. उत्तम क्वालिटी आहे. त्याच बोथट सुऱ्या वापरून तुम्हाला कंटाळा असेल तर मधुराज रेसिपी club.com वरून तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे की. पोळी घडी घालून जे करतात त्याला म्हणतात पोळी, आणि घडी न घालता नुसती चप्पट लाटून करतात, ती चपट असते त्यामुळे त्याला चपाती म्हणतात. त्यामुळे पुणेकर पोळी म्हणतात आणि गावाकडची मंडळी चपाती म्हणतात असं अजिबात नाहीये. गावाकडे अजूनही काही भागामध्ये घडीची पोळी केली नाही जात, चपात्याच लाटल्या जातात म्हणून त्याला चपाती असं म्हटलं जातं. ठीक आहे, चला. पण आता ही मऊ लुसलुशीत पोळी करण्यासाठी सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं गव्हाचं पीठ जेव्हा गिरणीतून दळून आणतात ते एकदम बारीक दळून. भुसभुशीत पीठ नको. जितकं भुसभुशीत पीठ तितकी पोळी नंतर थंड झाल्यावर वातड होते. त्यामुळे त्या पोळीला छान असा चिकटपणा यावा यासाठी सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पीठ दळून घेताना एकदम बारीक दळून घ्या, त्यांना सांगा. ठीक आहे. आता यामध्ये घालायचं आहे मीठ. खूप जणांना ना कणिक मळताना हात खराब झालेला, चिकट झालेला आवडत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, आधी चमच्याने कणिक थोडीशी मळून घ्यायची. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं. याचा गोळा होतोय तोवर याच्यामध्ये पाणी घालायचं. आता पोळी करताना पुढची आणि महत्वाची टीप, अजिबात भसाभस पाणी घालू नका बाबांनो. थोडं पाणी घाला आणि मळा. कारण काय ना, कमी पाणी पडलं तर थोडं पाणी वाढवता येतं, पण पुढे गेलं तर मग पीठ वाढवत बसावं लागतं आणि मग भल्या मोठ्या तुमच्या पोळ्या तयार होतील. म्हणून थोडं पाणी घाला आणि मळून घ्या. बरं, तुम्ही सुगरण असाल, तुम्हाला असं नाहीच पटणार, ज्यांना एक्सपर्ट आहेत. पण मी खरंच सांगते, नवशिके असतील, बिगिनर असतील, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांना आहे ना कंटाळा येतो, कारण सुरुवातीलाच जर पाणी घातलं ना तर ते खूप गोळे हाताला चिकटतात आणि मग कणिक मळायला खूप कंटाळा येतो. म्हणून हे असं स्टेप मी कायम आधी सांगते. स्पेसिफिकली तुम्ही नवशिके असाल आणि हात चिकट झालेले तुम्हाला आवडत नसतील, हात खराब होणारच आहे, पण ते गोळे जे सुरुवातीला चिकटतात ना ते तुम्ही टाळू शकता. चला आता बघा, याचा बऱ्यापैकी गोळा व्हायला सुरुवात झाली. आता हे मळून घ्यायचं. बघा, हात फारसा चिकट नाही होत. ते बोटाला जे गोळे चिकटतात ना तसे होत नाही आणि हे छान मळून घेता येतं. आणि तुम्ही बघू शकाल हे बऱ्यापैकी ना मऊ पीठ आहे. आणि हे बाजूचं पीठ असतं ना, हे अशी कणिक पसरवायची म्हणजे हे पीठ पण सुटतं आणि ते वाया नाही जात. चिकटलं नाही पाहिजे पीठ फार. बरं, हे कणिक मळत असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल, मी अजिबात ना यामध्ये तेलाचा वापर केला नाहीये. कणिक मळताना, स्पेसिफिकली पोळी करताना तेल नका घालू. त्याचं कारण सांगते. तेल घातलं, कणिक जास्त वेळ ठेवली गेली, काळी पडते. दुसरी गोष्ट, पोळी लाटून ती भाजतानाच तांबूस त्याचा रंग येतो, पांढरी शुभ्र राहत नाही. तिसरी गोष्ट, शिळी झाली, थोडा वेळ गेला तर त्या तेलाचा असा उबट वास यायला सुरुवात होते. म्हणून पोळी करताना तेल अजिबात वापरू नका, कणिक मळताना तरी किमान ही अशीच ठेवा. आता पुढची महत्वाची टीप, घडीची पोळी करत असताना ना हलकीशी कणिक मऊ करा. नेहमीची कणिक कशी आपली थोडीशी घट्ट असते पुरीची वगैरे, पण घडीची पोळी करताना थोडी अशी मऊ करायची आणि यावर पाण्याचा स्लेप द्यायचा, म्हणजे त्यावर कडक असं आवरण तयार नाही होणार, क्रस्ट तयार नाही होत. तेल अजिबात लावायची गरज नाही. आता पाण्याचं आवरण दिलं, झाकण ठेवूयात आणि किमान 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास तरी मुरण्याकरता ठेवायचे. मऊ लुसलुशीत पोळ्या करण्याकरता कणिक मुरवायला ठेवणं अगदी गरजेचं आहे. जितकी छान कणिक मुरते तितकं त्यामध्ये ग्लुटन फॉर्म होतं आणि पोळ्या आपल्या चकाचक होतात, मस्त होतात. पण वेळ नसेल, घाई गडबड असेल तर मग मळून घ्या, 5 मिनिटं तरी
आणि मग म्हणजे मळून मळून घेतलं की ग्लुटन फॉर्म होतं आणि पोळ्या छान होते. बरोबर अर्धा तास कणिक इथे मुरवून घेतली. हे बघा छान झाली की नाही आणि अजिबात चिकटत नाही बघा, जरी यामध्ये तेल नसलं तरी. आता एकसारखी करताना थोडंसं तेल लावायचं. मळताना अजिबात तेल आपण वापरलेलं नाही आहे. आता फक्त ही एकसारखी करून घेऊयात. आणि बघा कणिक छान अशी मऊ झाली आहे, एकसारखी पण झाली, मऊ पण झाली आणि तिंबूनही छान निघाली आहे. अशी आहे ना मऊ कणिक आपल्याला हवी पोळ्या छान मऊ होण्यासाठी. हे बघा आणि कणकेचा रंगही बदललेला नाही आहे, पांढरी शुभ्र कणिक आहे. आता यामधून एक गोळा काढून घ्यायचा आणि हा कायम असा करून आहे ना एकसारखा करून घ्यायचा. आता पोळ्या आहेत की नाही पटपट पटपट व्हावा यासाठी खूप ही छान महत्त्वाची टीप आहे. म्हणजे माझी आई कायम नेहमी म्हणते तव्यावरची पोळी भाजेपर्यंत खालची पोळी लाटून झाली पाहिजे. पण तो स्पीड आजकाल सगळ्यांना जमेलच असं नाही, कारण पूर्वीसारखे आता गॅसही नाही आहेत आणि हॉबचं टेम्परेचर उष्णता मॅनेज करणं म्हणजे नाकी नऊ येतं. खरंच मी तुम्हाला सांगते स्वतःच्या अनुभवावरून. काही काही हॉबला तर ते मध्येच खूप ओव्हर हिटिंगचं ऑप्शन दिलेलं असतं बर्नर, त्याच्यामुळे तर पोळ्या मध्येच करपतात देखील. चला पण हरकत नाही. सो असे उंडे तयार करायचे एकसारखे. इवन माझ्या घरी कामाला ज्या मावश्या असतात रोजच्या पोळ्या प्रत्येक वेळेस मी करतेच असं नाही, मावशी पण असतात. सो त्यांना मी हेच सांगितलं की आधी पोळी पटपट व्हावी, तव्यावरची भाजेपर्यंत खालची लाटून व्हावी, उंडे करायचे आणि उंडे झाले तिथेच नाही थांबायचं, त्याच्या घड्या पण करून घ्यायच्या. त्यामध्ये पण खूप सारा वेळ वाचतो. हे बघा सुक्या पिठामध्ये हे बुडवून घ्यायचं, लाटून घ्यायचं. साधारण एक 6 इंच व्यासाची पुरी लाटायची. त्यावर तेल असं छान पसरवा. एकसारखं तेल पसरलं की पोळी पण आपली एकसारखी भाजली जाते आणि फुगते. आता पुढची महत्त्वाची स्टेप, हे असं झालं ना की ही बाजू दाबून घ्या आणि कड आहे ना हलकीशी दाबा. ही बाजू पण हलकीशी दाबा म्हणजे पोळी आपली ही कड सुटत नाही लाटत असताना. आता थोडंसं तेल या बाजूला देखील हेही असं पसरवून घ्यायचं, दुमडायची पोळी. आणि पुन्हा ही अगदी महत्त्वाची स्टेप, ही कड दाबून घेणं गरजेचं आहे. ही सगळी आहे ना अशी एकसारखी करा म्हणजे लाटायची वेळेस पटपट पटपट पोळ्या लाटल्या जातात. हे बघा आणि याच प्रकारे सगळ्या घड्या करून घ्या. पोळ्या पटकन लाटल्या जातात आणि पटापट भाजल्या देखील जातात. हे बघा हे असं. आणि याच प्रकारे सगळे उंडे तयार करायचे. आहे की नाही टाइम सेव्हिंग एकदम. काय व्हायचं अमेरिकेमध्ये पोळ्या करायला काही मावशी नसतात, तुम्हालाच करावं लागतं. बरं 2 वेळेस पोळ्या करायचाही कंटाळा यायचा. नवऱ्याचा डबा, माझं जेवण, मनस्वी, मग असं करत 10-12 पोळ्या एकाच वेळेस कराव्या लागायच्या. कारण नाश्त्याला आम्ही वेगळं काही करायचं नाही, पोळ्याच खायचो. मग तेव्हा तिथे लागलेली ही मला सवय आहे. हे असे उंडे करायचे आणि पोळ्या घडी घालून ठेवायचं. यापूर्वीही अनेक टिप्समध्ये तुम्हाला ही टिप्स मी दिलेली आहे, फॉलो करता का नाही? झालं आता एवढंच. हे झालं की पोळी लगोलग लाटायची आणि लगोलग भाजून घ्यायचं. सुक्या पिठामध्ये हे आधी घोळवून घ्यायची कणिक. आता ही त्रिकोणी घडी आहे, याला गोल करायचं. त्यामुळे इथे गोलाकारावर लगेच आपण नाही प्रेस करणार. जी कड आहे ही आधी आपण एकसारखी गोल करून घेऊयात. हे बघा आणि मग अगदी हलक्या हाताने पोळी लाटताना कायम कड लाटा, नाहीतर ही कड आहे ना जाड राहते आणि पोळी कडेने जाड राहते आणि मध्यभागी पातळ होते. त्यामुळे हे बघा कड लाटून घ्या आणि निमुळता झालेला भाग एकसारखा करून घ्यायचा. दॅट्स इट. बघा किती पटकन लाटली गेली. जेमतेम 10 ते 15 सेकंदात पोळी ही लाटून होते. हे बघा सगळ्या बाजूने एकसारखे करायचे, जाड नका ठेवू. जाड पोळी खायला मजा नाही येत. छान अशी लाटून घ्यायची. आता पोळी भाजत असताना सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं, तवा आहे ना छान तापला पाहिजे. कडकडीत गरम नको पण कोमटही नको. कोमट हलका गरम नाही, व्यवस्थित गरम हवा, धूर निघेल इतका गरम नको. आता गरम तव्यावर ही पोळी अलगद हाताने घालून घेऊयात. तव्याच्या मधोमध अशी पोळी घालून घ्यायची आणि अजिबात उलटवायची वगैरे गडबड करू नका. आता माझ्या ना तव्याला हलकीशी
फ्लेम नाही आहे म्हणून मी अशी कडकड भाजून घेते, जेणेकरून पोळी कडेला कच्ची नाही राहिलं पाहिजे. कड छान शिजली ना की पोळी छान टुम्म फुगते बघा. आता याला ज्योतीचा त्रास आहे म्हणून असं करावं लागतं. तुमचं जर ज्योत छान पसरत असेल तवाभर तर मग ही स्टेप गरजेची नाही. आता बघा पोळी ऑलरेडी छान फुगायला लागली आहे. आता उलटवायची. वा वा वा, उलटवली की काय फुगतीये, बहारदार. वा 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 वा. आता ही पोळी पण मी कडेकडेने चांगली पचवून घेते, कारण मला माहिती आहे माझी गॅसला ज्योत कमी आहे. एनिवे आता हे झालं की थोडंसं तेल घालायचं. पोळी बघा पण अगदी पांढरी शुभ्र राहिली आहे आणि सगळ्या बाजूने मस्त फुगली आहे. वा. आता या बाजूने पण छान भाजायची. जसं मी सांगितलं कडेकडेने भाजणं गरजेचं आहे. कड कच्ची नाही राहिली पाहिजे. जितकी छान कड भाजली जाते तितकी छान पोळी फुगते. चला, छान अशी सगळ्या बाजूने पोळी भाजली गेली की लगोलग काढायची आणि अशी जाळीवर ठेवायची. बरं, मी तुम्हाला सांगते जाळीवरच ठेवा, लगेच डब्यात भरू नका. गरम असते पोळी, गरम वाफ निघते आणि मग ती गरम वाफेचा ओलावा त्या पोळीत राहतून पोळी ओलसर अजिबात खायला छान नाही लागत. म्हणून ही अशी जाळीवरच ठेवायची. इतकं सोपं आहे. आता याच प्रकारे सगळ्या पोळ्या भाजून घ्यायच्या तव्याच्या मधोमध. आणि जसं मी सांगितलं गडबड करू नका, कडेकडे छान भाजा, म्हणजे पोळी सगळ्या बाजूने भाजली जाते आणि सगळ्या बाजूने उचलूनही धरते, फुगते. पण तुमच्या गॅसला ज्योत छान असेल तर हे माझ्यासारखं खेळत बसायची गरज नाही. बघा काय फुगतीये. वा 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 वा, सुख सुख. आता ही अलगद हाताने उलटवते. वा, काय सुरेख रंग आलाय आणि अजिबात ना लालबुंद झालेलं नाही, लालसर नाही झाली, छान अशी पांढरी. आहा, फुग बाई फुग, फुग फुग, तुला घेते मध्ये. सुख म्हणतात ते हेच असतं. चला, आणि उलटण्याने उलटली तरी काही हरकत नाही, प्रॅक्टिसचाच विषय असतो हा. वा, कडकड पचवून घ्या छान. या बाजूनेही तेल थोडंसं. क्या बात आहे, काय सुंदर भाजली गेली ही पण. क्या बात आहे, मस्त. बघा आता काढायची पुन्हा. जाळीवर ठेवण्यापूर्वी आधी भाजलेली पोळी बाजूला काढा, म्हणजे ती पोळी परत गरम नाही होणार. आणि ही आधी भाजलेली पोळी आता छान व्यवस्थित थंड होते की मग डब्यात भरायची, म्हणजे ती फार अशी सुकी सुकी पण नाही होत आणि हलकी कोमट असताना डब्यात पण भरली जाते. सकाळ सकाळच्या धांदलीत गडबडीत या प्रकारे तुम्ही ना या घडीच्या पोळ्या नक्की करून बघा. पांढऱ्या शुभ्र होणार, मस्त पातळ होतात, म्हणजे खूप अशा जाडजूड गुबगुबीत नाही होत. पदर त्याला छान सुटतात आणि 2 दिवस जरी ठेवला तरी मऊ राहतात. पांढऱ्या शुभ्र मऊ, त्याला तेलाचा खूपट वासही येत नाही. चला, पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.